बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज महाराष्ट्रातल्या सर्व माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात येणार आहे। महत्त्वाचं म्हणजे या मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये सर्वात अग्रस्थानी शरद पवार यांचं नाव आहे। अजित पवार आणि शरद पवार यांचे दोन वेगवेगळे पक्ष झाल्यानंतर हे दोन्ही नेते अनेक कार्यक्रमामध्ये एकत्र आलेले दिसून आले आहेत। मात्र आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम असून त्याला शरद पवार हजेरी लावणार का अशी चर्चा रंगली आहे। दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं आहे। उद्धव ठाकरे यांना पायउतार होण्यासाठी भाग पाडणारे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील या कार्यक्रमात सत्कार होणार आहे। त्यातच अजित पवार यांनी देखील उद्धव ठाकरे यांची साथ सोडून महायुतीमध्ये प्रवेश केला होता। त्यामुळे आता उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। शरद पवार आणि अजित पवार हे अनेक कार्यक्रमामध्ये एकत्र दिसून आलेले आहेत। मात्र उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे अद्याप एका व्यासपीठावर आलेले नाहीत। त्यामुळे आता या कार्यक्रमादरम्यान उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एका व्यासपीठावर येणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। याआधी देखील अनेकदा एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची समोरासमोर भेट झाली होती, मात्र त्यांच्यामध्ये कोणताच संवाद झालेला दिसून आला नाही। दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मात्र संवाद झालेला अनेकदा दिसून आला आहे। त्यामुळे आता उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का याची उत्सुकता सर्वांमध्ये दिसून येत आहे। ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी सोलापूरच्या जिल्हा परिषद शाळेच्या 225 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने तपासून अंतिम निकाल लावल्याचा अभिनव प्रयोग केलाय। या AI मॉडेलमुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी क्रांती होण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। रणजितसिंह डिसले यासंबंधीची माहिती देताना म्हणाले की यंदा उत्तरपत्रिका तपासून अंतिम निकाल तयार करण्यासाठी शिक्षकांकडे पुरेसा वेळ नव्हता। त्यामुळे AIचा वापर करून उत्तरपत्रिका तपासण्याचा प्रयोग करण्यात आला। छोट्या गटावर करण्यात आलेल्या प्रयोगाचे निकाल उत्साहवर्धक आहेत। त्यामुळे हे AI मॉडेल अधिक सक्षम बनवण्यासाठी मदत होईल। ते पुढे म्हणाले, या उपक्रमाअंतर्गत यंदा मी सोलापूर जिल्ह्यातील 12 जिल्हा परिषद शाळांच्या 225 विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षेच्या उत्तरपत्रिका आम्ही संबंधित वर्गाचे शिक्षक आणि AIच्या मदतीने तपासल्या। यासाठी हार्वर्ड विद्यापीठातील इनोव्हेशन लॅबचं विशेष सहकार्य मिळालं। 25 ते 30 एप्रिल या कालावधीत या AI मॉडेलची प्राथमिक चाचणी करण्यात आली। सामान्यतः 20 गुणांची एक उत्तरपत्रिका तपासण्यासाठी शिक्षकांना सरासरी 1 मिनिट 42 सेकंद तर 50 गुणांची उत्तरपत्रिका तपासण्यासाठी 5 मिनिटं 27 सेकंद एवढा वेळ लागतो। पण AIनं हेच काम अवघ्या 32 सेकंदात पूर्ण केलं। AIनं तपासलेल्या उत्तरपत्रिकांची अचूकता तब्बल 95% एवढी झाली, पण 5% विद्यार्थ्यांचं हस्ताक्षर ओळखण्यात AI मॉडेलला अपयश आलं। AIनं 2% प्रश्न चुकीचा असल्याचं महत्त्वपूर्ण निरीक्षणही या प्रयोगात नोंदवलं। विशेष म्हणजे उत्तरपत्रिका तपासल्यानंतर AI मॉडेलनं प्राप्त गुणांच्या आधारांवर संबंधित विद्यार्थ्यांना कौशल्य वृद्धीसाठी 6 आठवड्यांचा एक लर्निंग प्लॅनही दिलाय। त्याची अंमलबजावणी 1 मे ते 10 जून या कालावधीत करण्यात येणार आहे असं ते म्हणाले। रणजितसिंह डिसले यांनी विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी हॅक द क्लासरूम नामक AI मॉडेल तयार केलंय। यासाठी त्यांनी गुगल जेमिनीची मदत घेतली। हे मॉडेल मराठी भाषेतून प्रश्नपत्रिका तयार करणं आणि नंतर त्यांची तपासणी करण्याच्या उद्देशानं तयार करण्यात आलंय। AIच्या मदतीनं तपासलेल्या उत्तरपत्रिकांमधून 12% मुलांच्या गुणांत बदल झाल्याचंही या प्रयोगात निष्पन्न झालं। हे बदल संबंधित शिक्षकांच्या तपासणीत अचूक असल्याचं दिसून आल्याचं डिसले यांनी सांगितलं। अजित पवार मुख्यमंत्री होतील हा योग कधी येईल असा प्रश्न उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाबाबत आशा व्यक्त केली होती। यावरून राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला। या संबंधित प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की मी नेहमी म्हणतो की छगन भुजबळ जर शिवसेनेमध्ये आणखी काही काळ राहिले असते तर मुख्यमंत्री झाले असते। नारायण राणे अजून काही काळ शिवसेनेत राहिले असते तर ते शिवसेनेतून पुन्हा मुख्यमंत्री झाले असते। मनोहर जोशी झाले ना, ते पक्षाबरोबर निष्ठेने राहिले त्यामुळे मुख्यमंत्री झाले। मात्र एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत आणि अजित पवार देखील जोपर्यंत भारतीय जनता पक्षासोबत आहेत तोपर्यंत मुख्यमंत्री होणार नाहीत। जर हे दोन्ही पक्ष भाजपमध्ये विलीन झाले तर ते कदाचित भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री होतील, हे त्यांना अमित शहा यांनी देखील सांगितलं आहे। हे आधीच मी दैनिक सामनामध्ये लिहिलं देखील असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे। एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा गट जर भाजपमध्ये विलीन झाला तर सिद्धरामय्या यांच्यासारखे ते भाजपचे एक मुख्यमंत्री होऊ शकतात। तसंच झालं तर एकनाथ शिंदे किंवा अजित पवार हे मुख्यमंत्री होऊ शकतात।
हे मी आधीच सांगितलेलं आहे, असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे. अमित शहा महाराष्ट्रातील पक्ष चालवतात. यात एक भारतीय जनता पक्ष, दुसरा शिंदे यांचा जो पक्ष आहे तो, आणि तिसरा अजित पवार यांचा पक्ष देखील अमित शहाच पक्ष चालवत आहेत. जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत त्या अमित शहांच्या पक्षाकडून कोणी सत्कार स्वीकारत असतील तर ती महाराष्ट्राची बेईमानी आहे. अमित शहांनी महाराष्ट्र तोडण्यासाठी महाराष्ट्राचे संबंधित असलेले पक्ष तोडले. त्यांच्या पक्षाच्या सत्कारासाठी आम्ही कधीही जाणार नाही, असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्राच्या सर्व माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांनाही आमंत्रण देण्यात आलं आहे, मात्र ते जाणार नसल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अद्याप लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला नाही. एप्रिल महिना संपूनही रक्कम न मिळाल्यामुळे अनेक लाभार्थी महिलांनी प्रश्न उपस्थित केले होते. मात्र या संदर्भात अखेर राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती सांगितली आहे. लाभार्थी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यांमध्ये एप्रिल महिन्याचा हप्ता आजपासून जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचं आदिती तटकरे यांनी सांगितलं. महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना राबवली होती. यामध्ये दरमहा राज्यातील पात्र महिलांना 1500 रुपये आर्थिक सहाय्य दिलं जातं. निवडणूक प्रचारादरम्यान महायुतीच्या नेत्यांनी ही रक्कम वाढवून 2100 रुपये प्रति महिना देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र या वाढीव रकमेबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे 2100 रुपये कधी मिळणार याकडे आता राज्यातील महिलांचं लक्ष लागलंय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येते. पुढील 2 ते 3 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल. या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जातोय, अशी माहिती आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असणारे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं वक्तव्य केलं आहे. पॅलेस्टाईन सोबत आमचा धर्म जुळाला आहे, त्यांचे झेंडे जाळले तर आम्ही त्यांचा विरोध करू, अशी भूमिका अबू आझमी यांनी मांडली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यावरून वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशामध्ये हिंदू विरुद्ध मुस्लिम असा वाद निर्माण केला जात असल्याचा आरोप आमदार अबू आझमी यांनी केला आहे. दहशतवादी देशात आले आणि हल्ला करून आरामात निघून गेले, यावर सरकारने चिंता व्यक्त करण्याची आवश्यकता असल्याचं देखील ते म्हणाले. सरकारने यावर चिंतन करायला हवं, असा सल्ला त्यांनी यावेळी सरकारला दिला. दहशतवादी आले आणि त्यांनी जात विचारून गोळ्या झाडल्या, तसंच रत्नागिरीतील एक मंत्री देखील करायला सांगत आहे. आधी हनुमान चालिसा ऐका आणि नंतरच खरेदी करा, असा सल्ला हा मंत्री लोकांना देत आहे. मग दहशतवादी आणि त्या मंत्र्यामध्ये काय फरक, असं म्हणत अबू आझमी यांनी नाव न घेता मंत्री नितेश राणे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. देशात धर्मविचारात कारवाई होत असल्याचा आरोप देखील आझमी यांनी यावेळी केला. भारतामध्ये माणुसकी शिल्लक राहिली नाही, अनेक ठिकाणी मुस्लिमांना त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. देशात धर्म विचारून कारवाई होत असल्याबद्दल देखील त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. मात्र आता अबू आझमी यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. नितेश राणे आणि भारतीय जनता पक्ष आता अबू आझमी यांच्या या वक्तव्याला काय प्रत्युत्तर देतात हे आता पाहावं लागेल. पहलगाम इथं नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जातोय. अशात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारच्या पाकिस्तान विषयक भूमिकेवर कठोर टीका केली असून थेट सैनिकी कारवाईची मागणी केली आहे. मिलिटरी ऍक्शन घेण्यासाठी तयार आहे, मात्र पॉलिटिकल लीडरशिप कुठेतरी कच खात असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. जर मी नरेंद्र मोदी यांच्या जागी असतो तर रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची युद्धनीती अवलंबली असती, असंही ते म्हणाले. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीकडून आज मुंबईतील हुतात्मा चौकात आंदोलन करण्यात आलं. यावेळी माध्यमांशी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारनं पाकिस्तान विरुद्ध थेट ऍक्शन घेण्याची मागणी केली. तसंच रशिया युक्रेन युद्धाचा संदर्भ देत केंद्र सरकारला उद्देशून काही सूचना केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जागी मी असतो तर पुतीन यांची नीती वापरली असती, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. रशियानं गेल्या 2 वर्षात युक्रेनचे इन्फ्रास्ट्रक्चर डिस्ट्रॉय केलंय. उद्या ज्यावेळी युद्ध थांबेल तेव्हा युक्रेन नाटोकडे गेलं तरी त्याचा धोका राहणार नाही, म्हणून रशिया यांचं इन्फ्रास्ट्रक्चर नष्ट करत आहेत. मी देखील हेच केलं असतं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. आंबेडकर यांनी देशाच्या गुप्तचर यंत्रणांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत हल्लेखोर अजूनही सापडले नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. आपलं इंटेलिजन्स फेल्युअर आहे याबाबत दुमत नाही.
अजून यांना हल्लेखोर सापडले नाहीत, ते कुठून आले हे देखील आपल्याला समजले नाही। मला वाटतं ते दहशतवादी नियंत्रण रेषा पार करून परत गेले आहेत। आता थेट सैन्याला आदेश द्या आणि कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली। मोदी सरकारकडून आम्हाला ठोस कारवाईची अपेक्षा असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचे संकेत दिलेत। राजकारण हे निवडणुकांपुरतं असतं, मी पदाला चिकटून राहणारा व्यक्ती नाही, यापुढे निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नाही, असंही ते म्हणाले। त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे। एकनाथ शिंदे यांची नुकतीच कुडाळ येथे सभा झाली होती। या सभेला दीपक केसरकर यांनी दांडी मारली होती। यामुळे ते मंत्रिपद नाकारल्यामुळे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती। मात्र आता हृदयावरील बायपास शस्त्रक्रियेमुळे ते शिंदेंच्या सभेला उपस्थित नव्हते हे स्पष्ट झालं आहे। त्यांनी स्वतःच याची माहिती दिली आहे। तसेच राजकारण सोडण्याचेही संकेत त्यांनी दिले आहेत। दीपक केसरकर यांच्या हस्ते शनिवारी सावंतवाडी मतदारसंघात 13 रुग्णवाहिकांचं लोकार्पण करण्यात आलं। यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, राजकारण हे निवडणुकांपुरतं असतं, मी पदाला चिकटून राहणारा माणूस नाही, त्यामुळे यापुढेही माझी निवडणूक लढण्याची इच्छा नाही, केवळ जनतेची सेवा करणं हेच माझं कर्तव्य आहे असं मी मानतो। कारण याच जनतेच्या आशीर्वादाने काही दिवसांपूर्वी मला पुनर्जन्म मिळाला, त्यामुळे मी माझं जीवन जनतेच्या सेवेसाठी समर्पित करत आहे। ते पुढे म्हणाले, राजकारण हे लोकांसाठी असतं, ते स्वतःसाठी नसतं। 4 रुग्णवाहिका आणून 4000 माणसं गोळा करणारी लोक आम्ही पाहिली आहेत। 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा मंत्र आहे। त्यानुसार शिवसेनेने यापूर्वी 9 रुग्णवाहिका दिल्या होत्या। शिवसेना हा सामाजिक कार्यात अग्रेसर राहणारा पक्ष असून येथील रुग्णांना चांगली रुग्णसेवा मिळावी असा माझा प्रयत्न आहे। त्यासाठीच आता हे 13 रुग्णवाहिका दिल्या आहेत। शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे खासदार संजय राऊत यांना काडीचीही किंमत देत नाहीत, अशी जळजळ टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे। भातखळकर यांनी शुक्रवारी पोईसर नदीच्या रुंदीकरणाच्या कामाची पाहणी केली। त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टीका केली। मुंबई महापालिका निवडणुकीचा फड लवकरच राहण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर महायुती आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील आरोप प्रत्यारोपांच्या फेरींची रंगत वाढली आहे। अतुल भातखळकर यांनी शुक्रवारी पावसाळ्याच्या तोंडावर आपल्या कांदिवली पूर्व या विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या पोईसर नदीच्या भागाची अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली। यावेळी त्यांनी नदीच्या रुंदीकरणाचं काम येत्या 15 मे पर्यंत पूर्ण होण्याचा विश्वास व्यक्त केला। पत्रकारांनी यावेळी त्यांना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केलेल्या टीकेविषयी छेडलं असता त्यांनी राऊतांना मानसोपचारांची गरज असल्याची उपरोधिक टीका केली। संजय राऊत यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे। त्यांनी यापूर्वी स्वतः सांगितलं होतं की डॉक्टरांकडून नव्हे तर कंपाऊंडरकडून औषध घेत होते, आता त्यांनी कंपाऊंडरकडूनही औषध घेणं बंद केलंय। संजय राऊत हा काही महत्त्वाचा इसम नाही, त्याला उद्धव ठाकरे काडीची किंमत देत नाहीत, असं अतुल भातखळकर म्हणाले। संजय राऊत यांनी पहलगाम अतिरेकी हल्ल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा मागितलाय। भातखळकर यांनी यावरूनही त्यांच्यावर निशाणा साधला। राहुल गांधी हे संजय राऊत यांचे नवे मालक आहेत। त्यांनीही अजून पहलगाम हल्ल्याप्रकरणी अमित शहा यांचा राजीनामा मागितला नाही, त्यामुळे संजय राऊतांना एवढं महत्त्व देण्याची आवश्यकता नाही, असं ते म्हणाले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।